विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या अग्निपंख या आत्मचरित्रातून घेण्यात आलेल्या आराधन या पाठाच्या प्रत्यक्ष अभ्यासाला आपण आज सुरुवात करणार आहोत. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी लिहिलेल्या आत्मचरित्राचा मराठीमध्ये माधुरी शानबाग यांनी अनुवाद केला आहे. आपण सुरुवातीला त्यांचा थोडक्यात परिचय करून घेऊ आणि नंतर आजच्या तासात या पाठाच्या प्रत्यक्ष वाचनाला सुरुवात करू. पाठ बराचसा मोठा आहे म्हणून त्याचं पूर्ण वाचन न करता अर्ध्या भागाचं वाचन आपण आजच्या तासिकेत करू. चला तर मग सुरुवातीला आपण लेखिकेचा अगदी थोडक्यात परिचय करून घेऊ. पूर्ण नाव माधुरी माधव शानबाग, मराठी साहित्याला समृद्ध करणाऱ्या महत्वाच्या लेखिका, पदार्थ विज्ञान अर्थात फिजिक्स विषयाच्या निवृत्त प्राध्यापिका. त्यांनी 1977 ते 2012 पर्यंत बेळगाव येथील गोविंदराव सक्सेरिया विज्ञान महाविद्यालयात अध्यापनाचे काम केले. अध्यापनाबरोबरच मराठी साहित्यात विपुल असे लेखनही केले. विज्ञान कथा, कादंबरी, प्रवास वर्णन, चरित्र लेखन, ललित लेखन, बाल साहित्य, मनोवैज्ञानिक कादंबरी, अनुवादित साहित्य इत्यादी या वेगवेगळ्या क्षेत्रात स्वतःच्या लेखनाचा ठसा उमटवला. तसेच भारतातील महत्वाच्या नियतकालिकातून सदर लेखन, स्फुट लेखन सोबतच मराठी व इंग्रजी पुस्तकांचा परिचय, प्रवास वर्णनपर लेखन देखील त्यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कारासह इतरही अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. काचकमळ, चेहरे, समुद्र, चकवा आदी कथासंग्रह, तमाच्या तळाशी, ब्रेनव्हेव्ज, तिची गोष्ट या कादंबऱ्या, वाटेवरचे रंगतरंग हे प्रवास वर्णन, नंतर सावरीची पिसे हा ललित लेख संग्रह आणि अग्निपंख हे अनुवादित चरित्र ग्रंथ, शिवाय बाल साहित्यावरची वेगवेगळी पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्या सिद्धहस्त लेखिका असून त्यांची भाषा सहज, सुंदर आणि ओघवती आहे. प्रस्तुत अनुवादित पाठातून आपल्या कार्यावरील निष्ठा आणि कार्यमग्नता या गुणांमुळे व्यक्ती निश्चित स्थळी वेळेवर पोहोचते. देशसेवा, संशोधनाचे वेड
आणि कुटुंब वत्सलता याचा सुरेख संबंध यातून अधोरेखित होतो. चला तर मग आता आपण या पाठाच्या प्रत्यक्ष वाचनाकडे वळूया. अग्निपंख हे जर चरित्र तुम्ही वाचले असेल तर या चरित्रामध्ये आराधना हा भाग आहे. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा 1981 ते 1991 इथपर्यंतचा जो आयुष्याचा 10 वर्षाचा कालखंड आहे तो नेमका या भागामध्ये चित्रित झालेला आहे. आपण या पाठाकडे वळण्यापूर्वी प्रत्यक्ष या चरित्रामध्ये या भागाची सुरुवात करत असताना लुईस कॅरोल यांची जी रचना आहे तिथून या वाचनाची सुरुवात करूया. ती रचना अशी: कौशल्य, ध्येय आणि द्वेष विवेकाने त्यांची तहान भागवावी. जोपर्यंत दुर्बलता बनत नाही शक्ती, तिमिर बनत नाही प्रकाश, चूक बनत नाही बरोबर, तोपर्यंत. इथून नंतर या कालखंडातील महत्वाच्या घटना घडामोडींना सुरुवात होते. आता आराधन हा जो आपणाला अभ्यासक्रमासाठी नेमलेला पाठ आहे या पाठाच्या प्रत्यक्ष वाचनाकडे मी वळतो आहे. तो पाठ असा: माझ्या नोकरी संबंधी एक लहानशी गुंतागुंत त्यावेळी उद्भवली. DRDO यांनी मला घ्यायची इच्छा प्रदर्शित केली, पण इस्रोने नोकरीतून मुक्त करायची टाळाटाळ चालवली. अनेक महिने गेले. इस्रो आणि DRDO मध्ये अनेक पत्रांची देवघेव झाली. संरक्षण खात्याच्या संशोधन विकास विभागाची आणि अवकाश खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची हा बदल नक्की कसा करावा या संदर्भात बैठकांवर बैठका आयोजित करण्यात आल्या. तोवर संरक्षण मंत्र्याचे सल्लागार या पदावरून प्रोफेसर राजारामन्ना निवृत्त झाले. हैदराबाद येथील डिफेन्स मेट्रोलॉजिकल रिसर्च लॅबोरेटरी अर्थात DMRL या संस्थेचे संचालक डॉक्टर VS अरुणाचलम यांना त्यांच्या जागी नेमण्यात आले. डॉक्टर अरुणाचलम धडाडीचे अधिकारी म्हणून प्रसिद्ध होते. विज्ञान क्षेत्रातील प्रशासनाचा गुळमुळीतपणा त्यांना पसंत नव्हता आणि त्याबद्दल ते फारशी फिकीरही करत नसत. त्यावेळचे संरक्षण मंत्री श्री R वेंकटरामन आणि प्रोफेसर धवन यांची चर्चा झाली असे मला समजले. माझ्या नेमणुकीच्या संदर्भात संरक्षण खात्याच्या वरिष्ठ स्तरावरती चर्चा झाल्या. प्रोफेसर धवनही लवकर निर्णय घ्यावा म्हणून उत्सुक होते. वर्षभराच्या दिरंगाईने सरकारी सव्यापसव्य होऊन फेब्रुवारी 1982 मध्ये मला DRDL चे संचालक पद अधिकृतरित्या देण्यात आले. प्रोफेसर धवन माझ्या इस्रोच्या मुख्यालयातील कचेरीला नेहमी भेट द्यायचे. तासनतास आमच्या अवकाश प्रक्षेपक वाहनाबद्दल चर्चा चालायच्या. त्यांच्यासारख्या संशोधकाबरोबर काम करणे ही एक दुर्मिळ संधी होती. इस्रो सोडण्यापूर्वी 2000 सालापर्यंत देशाच्या अवकाश संशोधनाच्या योजनांचे स्वरूप काय असेल यावरती मला त्यांनी व्याख्यान देण्यास सांगितले. इस्रोतील झाडून सर्वांनी त्या ठिकाणी हजेरी लावली. एक प्रकारे तो माझा निरोप समारंभ ठरला. 1976 मध्ये मी डॉक्टर अरुणाचलमना भेटलो होतो. DMRL मध्ये SLV3 च्या एका महत्वाच्या सुट्या भागासाठी विशिष्ट गुणधर्माच्या अॅल्युमिनियमच्या मिश्र धातूची गरज होती. तसा मिश्र धातू तयार करणे त्यांनी वैयक्तिक आव्हान म्हणून स्वीकारले आणि अवघ्या 2 महिन्यात स्वदेशात त्या पद्धतीचा मिश्र धातू प्रथमच बनवला. उत्साहाने सळसळत असलेले त्यांचे आनंदी व्यक्तिमत्व मला नेहमी आश्चर्यात टाके. हा धातुशास्त्राचा तरुण अभियंता इतका बुद्धिमान होता की धातू बनवायच्या पुस्तकातील संकल्पना त्याने स्वबळावर प्रत्यक्ष वापरात आणल्या आणि त्यांचे प्रत्यक्ष तंत्रज्ञान बनवले. पुढे हव्या त्या गुणधर्माचे मिश्र धातू बनवण्यापर्यंत ते तंत्रज्ञान विकसित केले. उंच प्रसन्न व्यक्तिमत्वाचे डॉक्टर अरुणाचलम म्हणजे साक्षात विद्युत भारित डायनॅमो होते. मित्र भावनेने पण ठामपणे वागणारे डॉक्टर अरुणाचलम सहकारी म्हणून तेवढेच सक्षम होते. माझ्या कामाची प्रथम ओळख करून घ्यावी म्हणून एप्रिल 1982 मध्ये मी DRDL येथे भेट दिली. त्यावेळी असलेले संचालक श्री SL बन्सल यांनी माझी सर्व वरिष्ठ संशोधकांशी आणि पूर्ण परिसराशी ओळख करून दिली. DRDL मध्ये त्यावेळी 5 मोठ्या आणि 16 मध्यम प्रकल्पांवर काम चालू होते. शिवाय भविष्यात संपूर्ण स्वदेशी क्षेपणास्त्र बनवण्यासाठी लागणारी
वैज्ञानिक उपकरणेही विकसित करायचे प्रयोग चालू होते. मला त्यांच्या 2 इंजिनांच्या 3 टन द्रवरूप प्रॉपेलंट वापरून चालणाऱ्या रॉकेट यंत्राने विशेष प्रभावित केले. मध्यंतरी मद्रासच्या अण्णा विद्यापीठाने मला मानाची डॉक्टरेट पदवी बहाल केली. माझ्या एरोनॉटिकल अभियंत्याच्या पदवीनंतर 20 वर्षांनी मला हा सन्मान मिळत होता. माझ्या कष्टांची, कार्याची नोंद विद्यापीठाने घेतली. या आनंदाबरोबरच माझ्या रॉकेटरी क्षेत्रात केलेल्या कार्याची शिक्षण क्षेत्रातील धुरीणांनी दखल घेऊन त्याला स्वीकृत केले, हे अधिक आनंददायी होते. प्रोफेसर राजा रामण्णा यांच्या शुभ हस्ते ती सन्माननीय डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी मी स्वीकारली. हाही एक सुखद योग होता. 1 जून 1982 मध्ये मी DRDL ची सूत्रे हातात घेतली. डेव्हिल हे क्षेपणास्त्र गुंडाळले गेले या घटनेच्या सावल्या अजूनही तिथे वावरत होत्या. ते माझ्या लगेच लक्षात आले. त्या निराशेच्या धक्क्यातून अजून अनेक संशोधक बाहेर आले नव्हते. आपली आणि आपण केलेल्या संशोधनाच्या कार्याची नाळ अशी तटकन तोडली गेल्यावर हाडाच्या संशोधकाला कसे वाटते ते बाहेरच्या लोकांना फारसे समजू शकेल असे मला वाटत नाही. त्यांना पटतील अशी कारणे न देता, विश्वासात न घेता राजकीय प्रशासकीय निर्णयांचा अंमल केला जातो. तिकडची एकूण परिस्थिती पाहिली, त्यांच्या मनस्थितीचा अंदाज आला आणि मला सॅम्युअल टेलर कोलरिज यांची पुराण्या खलाशाचे गाणे या विषयावरची एक कविता आठवली. ती कविता अशी: दिवसांमागून दिवस, दिवसेंदिवस आम्ही स्तब्ध, श्वास नाही, नाही हालचाल, रंगवलेल्या जहाजासारखे रुतलेले, रंगवलेल्या महासागरावर. माझे सर्व वरिष्ठ सहकारी साचलेल्या डबक्यातली वेदना सहन करत दिवस ढकलत होते हे मला कळून चुकले. इथल्या प्रयोगशाळेतील संशोधकांमध्ये आपल्याला संरक्षण खात्याच्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी फसवले असल्याची भावना फैलावली होती. इतके उत्तम काम करूनही डेव्हिल कपाटात धूळ खात पडले होते. डेव्हिलला पूर्णपणे या वातावरणातून हटवून गाडून टाकल्याशिवाय आशेचे, नव्या दृष्टीचे आगमन शक्य नाही हे माझ्या लक्षात आले. एका महिन्याने नौदलाचे प्रमुख ऍडमिरल O.S. डॉसन यांनी DRDL ला भेट दिली. ती संधी साधून मी पुढे सरायचे ठरवले. टॅक्टिकल कोअर व्हेइकल अर्थात TCV नावाचा एक प्रकल्प अर्धवट अवस्थेत होता. जमिनीवरून आकाशातील लक्ष्याचा वेध घेणाऱ्या क्षेपणास्त्रासाठी या TCV प्रकल्पात थोडा फेरफार करून उपयोग होऊ शकत होता. तसेच हेलिकॉप्टर या विमानातून जमिनीवरच्या लक्ष्यांचा वेध घेणारी क्षेपणास्त्रेही या प्रकारच्या सुधारित यंत्रणेचा उपयोग करू शकली असती. TCV ही यंत्रणा क्षेपणास्त्रांच्या लक्ष्यापर्यंत नेण्यासाठी मार्गदर्शन करते. कोअर या वाहनांचा हा दुहेरी उपयोग मी ऍडमिरल डॉसनना विशेषत्वाने सांगितला. मी त्याचे फक्त तांत्रिक तपशीलच नव्हे तर प्रत्यक्ष युद्धभूमीवरील त्याच्या वापरायच्या क्षमतेचेही महत्व विशद केले. त्यांची निर्मिती करता येणे कसे शक्य आहे याची योजनाही पुढे मांडली. DRDL मधील माझ्या सहकाऱ्यांना माझ्या या कृतीतून मी एक संदेश स्पष्टपणे पोहोचवला. तुम्ही ज्याचा प्रत्यक्ष उपयोग होणार नाही असे प्रकल्प आधी सुरूच करू नका आणि एका वेळी एकच शक्यता आजमावू नका. केलेल्या संशोधनाचा, कामाचा अनेकविध उपयोग होऊ शकेल याचा आधी विचार करून ठेवायला हवा. क्षेपणास्त्रे विकसित करणे म्हणजे अनेक मिती असलेल्या प्रकल्पाला सुरुवात करणे आहे. एकच दिशा धरून मार्गक्रमण केले तर पुढे रस्ता बंद व्हायची शक्यता असते. माझे पहिले काही महिने DRDL मधील सर्व घटकांशी परिचय करून घेणे देणे असे होते. सेंट जोसेफ कॉलेजात असताना मी भौतिकीमध्ये शिकलो होतो की इलेक्ट्रॉन हा मूलकण दुहेरी पद्धतीने अस्तित्वात असतो. कधी तो कण म्हणून तर कधी तरंग म्हणून आपल्या अस्तित्वाच्या खुणा दर्शवतो. आपण जसे त्याच्याकडून अपेक्षा करू तसे तो असू शकतो. त्याच्या कण स्वरूपाशी संबंधित प्रश्न विचारला तर त्याचे कणरूप दर्शविणारे उत्तर मिळते आणि तरंगांशी संबंधित प्रश्न केला तर तरंग रूपात उत्तर मिळते. मी त्या सर्वांना एकत्र बोलावून आपली नक्की ध्येयच नव्हे तर आपण आणि आपले काम यांचा अन्योन्य संबंधही समजावून सांगितला. एका बैठकीमध्ये मी रोनाल्ड फिशर यांचे प्रसिद्ध बोल उच्चारले. आपण साखर जेव्हा जिभेवर ठेवतो तेव्हा ती गोड आहे असे म्हणतो,
गोडपणा हा साखरेचा वा जिभेचा गुणधर्म नाही, तर साखर आणि जीभ यांच्यामध्ये जेव्हा देवघेव होते तेव्हा गोडपणा अवतरतो. जमिनीवरून सोडलेले आणि अंतरावरच्या लक्ष्याचा वेध घेणारे क्षेपणास्त्र जे वर उडणे, आडवे होणे, पुढे जाणे आणि अर्धवर्तुळाकार मार्गक्रमण करत लक्ष्यापर्यंत पोहोचू शकेल अशा गतीने जाते, ते या वेळेपर्यंत चांगलेच पूर्णत्वाला आले होते. DRDL मधील सर्वांना आता चांगलाच उत्साह आला होता. आधीच्या प्रकल्पाचे अर्धवट राहणे विसरून ते नव्या जोमाने कामाला लागायच्या तयारीत दिसत होते. मी आधीच्या कामाचा एकदा नीट आढावा घेतला. त्यांनी बनवलेल्या उपयंत्रणा तपासल्या. बंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे IIT, नवी दिल्लीचे काउन्सिल फॉर सायंटिफिक रिसर्च, मुंबईची टाटा मूलभूत संशोधन संस्था अशा विविध शैक्षणिक संस्थातील संबंधित विषयांच्या तज्ञांना मी हैदराबादच्या आमच्या संस्थेत भेटीसाठी बोलावले. चर्चा घडवून आणल्या. माझ्या या कृत्यामुळे DRDL मध्ये वर्षानुवर्ष घालवलेले काही बुजुर्ग चकित झाले. DRDLच्या कोंदटलेल्या वातावरणात थोडी तरुण ताजी हवा यावी हा उद्देश त्या पाठी होता. एकदा खिडक्या पूर्ण उघडल्यावर वैज्ञानिक संशोधनातील गुणवत्तेचा प्रकाश आत येऊ लागला. पुन्हा मला कोलरिजच्या पुराण्या खलाशाची आठवण झाली. हळूहळू जहाज हालू लागले भरतीच्या लाटांवर हेलकावत पुढे जाण्यासाठी. 1983च्या सुरुवातीला प्रोफेसर धवननी DRDL ला भेट दिली. 10 वर्षांपूर्वी त्यांनी मला केलेल्या उपदेशाची मी त्यांना आठवण करून दिली. स्वप्नपूर्तीसाठी आधी स्वप्ने पाहावी लागतात. काही जण ध्येयाच्या दिशेने जोमाने चालू लागतात, बाकी जागच्या जागी त्या पायावरचे या पायावर भार देत राहतात, कारण त्यांना आपल्याला नक्की काय हवे आहे हेच ठाऊक नसते. त्यामुळे ते कसे मिळवावे हेही ठाऊक नसते. इस्रोमध्ये प्रोफेसर साराभाई, प्रोफेसर धवन सारखे द्रष्टे नेते पूर्वभागी होते. त्यांनी ध्येय निर्माण केली, ती आपल्या जीवनापेक्षा अधिक महत्वाची मानली आणि आपल्यासह आपल्या हाताखालची सारी कार्यशक्ती त्या ध्येयांना गाठण्यासाठी प्रेरित केली. पण DRDL तितकी भाग्यवान नव्हती. ही उत्कृष्ट प्रयोगशाळा रडत खडत पुढे जात राहिली. आपल्या शक्तीची जाणीव नसल्यासारखी आपल्या कुवतीचा पूर्ण उपयोग न करता चालू लागली. दिल्लीतील साऊथ ब्लॉकच्या म्हणजे या ठिकाणी भारत सरकारच्या सर्व खात्यांचा कारभार चालवणारी कार्यालये आहेत. या ठिकाणी अपेक्षा ज्या आहेत साऊथ ब्लॉकच्या त्या पुरी करू शकली नाही. इथली टीम तज्ञ व्यावसायिक वृत्तीची असली तरी नक्की उद्दिष्टे नसल्याने गोंधळलेली आहे. माझे बोलणे ऐकल्यावर प्रोफेसर धवन त्यांचे ठेवणीतले हास्य चेहऱ्यावर आणत पाहू लागले. त्या हास्याचा अर्थ कुणी कसाही काढावा. DRDL मधील संशोधन विकास कामाचा वेग वाढवावा यासाठी शास्त्रीय, वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान विषयक प्रश्नांवर ठोस निर्णय घ्यायची गरज होती. माझ्या संपूर्ण व्यावसायिक कारकिर्दीमध्ये मी वैज्ञानिक विषयात पारदर्शकता बाळगत आलो. बंद दाराआड चर्चा करून आणि निर्णयांबद्दल गुप्तता ठेवून या क्षेत्रामधले अनेक प्रकल्प हळूहळू विलयाला गेलेले मी पाहिले होते. मी अशा व्यवहारांच्या नेहमीच विरुद्ध होतो आणि मी तसे केलेही नाही. माझा पहिला महत्वाचा निर्णय होता तो म्हणजे सर्व वरिष्ठ संशोधकांची मी एक समिती नेमली. महत्वाच्या सर्व बाबींची चर्चा करून संवाद साधून त्याबद्दल एकत्रितपणे निर्णय घेतले जावेत अशी सूचना केली. मिसाईल टेक्नॉलॉजी कमिटीच्या स्थापनेनंतर प्रशासनामध्ये, प्रकल्पाच्या उभारणीमध्ये, व्यवस्थापनामध्ये प्रयोगशाळेतील सर्व स्तरांवरच्या संशोधकांना आणि अभियंत्यांना सहभागी करून घ्यायचे ठरवले. दिवस, आठवडे विचार करून, चर्चा करून, वादविवाद करून शेवटी दीर्घ मुदतीचा गाइडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम GMDP नक्की करण्यात आला. केव्हा तरी मी वाचलेले आठवले. कुठे जायचे ते माणसाला आधी ठाऊक असायला हवे. आपण कुठे उभे आहोत यापेक्षा आपण कोणत्या दिशेने पुढे जात आहोत हे जाणून घेणे जीवनात अधिक महत्वाचे आहे. पाश्चात्य राष्ट्रांकडे असलेल्या तंत्रज्ञान विषयक शक्ती आपल्याकडे नसतील, पण त्या आम्ही मिळवू शकू असा निर्धारच आम्हाला त्या दिशेने नेऊ शकेल. संपूर्ण स्वदेशी बनावटीची GMDP
लक्ष्यवेधी क्षेपणास्त्र विकास प्रकल्प यांची आखणी करण्यासाठी माझ्या नेतृत्वाखाली एक समिती नेमण्यात आली. हैदराबादच्या भारत डायनॅमिक्स लिमिटेडचे प्रमुख श्रीयुत झेड.पी. मार्शल, एन.आर. अय्यर, ए.के. कपूर आणि के.एस. व्यंकटरमण या समितीचे इतर सदस्य होते. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय कार्यकारिणी समोर या प्रकल्पाचा पाठपुरावा करण्यासाठी एक अहवाल लिहिण्यात आला. संरक्षण खात्याच्या तिन्ही दलांच्या प्रमुखांशी सल्लामसलत करून आणि त्यात आवश्यक त्या सुधारणा करून पक्का मसुदा बनवण्यात आला. 390 कोटींचा खर्च आणि 12 वर्षांच्या कालावधीत पूर्ण करायच्या योजना त्यामध्ये समाविष्ट केलेल्या होत्या. अनेकदा विकासाचे प्रकल्प जेव्हा उत्पादनाच्या टप्प्यावर येतात तेव्हा अडकून पडतात. त्याचे प्रमुख कारण म्हणजे पुरेसा पैसा उपलब्ध होत नाही. आम्हाला 2 क्षेपणास्त्रांचे विकसन करायचे होते. एक कमी उंचीवर चटकन प्रतिक्रिया व्यक्त करून अंमल करणारे वाहन आणि दुसरे मध्यम पल्ल्याचे जमिनीवरून जमिनीवरील लक्ष्याचा वेध घेणारी शस्त्र यंत्रणा वाहू शकणारे वाहन. त्याच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये एकाच वेळी अनेक लक्ष्य भेदण्याची क्षमता असणार होती. DRDL मध्ये रणगाड्यांचा वेध घेणारी क्षेपणास्त्रे बनवण्याच्या कामामध्ये पायाभूत असे कार्य केले गेले होते. त्याचाच पुढील टप्पा म्हणून 3ऱ्या पिढीचे सुधारित रणगाडा वेधू शकणारे क्षेपणास्त्र विकसित करणे हेही आमच्या प्रकल्पात समाविष्ट केले गेले होते. वेध घ्या आणि विसरा इतक्या अचूकतेने ही क्षेपणास्त्रे काम करणार होती. माझे सर्व सहकारी या योजनेच्या समावेशाने खुश झाले. त्यामध्ये त्यांनी पूर्वी ठरवलेल्या एका प्रकल्पाला पूर्णत्वाकडे नेण्याची संधी त्यांना मिळणार होती. मला मात्र अजूनही समाधान वाटत नव्हते. मला माझे रिएंट्री एक्सपेरिमेंट लॉन्च व्हेइकल म्हणजे रेक्स जमले तर पुन्हा कार्यान्वित करायचे होते. अशा मी सर्वांच्या मागे लागून त्यांना पटवले आणि अग्नी प्रतिबंधक सुरक्षा कवचे बनवण्यासाठी तांत्रिक माहिती गोळा करायला सांगितले. भविष्यामध्ये त्याचा उपयोग लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रासाठी करता येणार होता. श्री आर. व्यंकटरमण त्यावेळी संरक्षण मंत्री होते. त्यांच्या समोर दिल्लीच्या साऊथ ब्लॉक मध्ये मी प्रकल्पाचे सादरीकरण केले. तिन्ही दलांचे प्रमुख जनरल कृष्णराव, एअर चीफ मार्शल दिलबाग सिंग आणि ऍडमिरल डॉसन त्यावेळी हजर होते. मंत्रिमंडळाचे सचिव कृष्णराव साहेब, संरक्षण खात्याचे सचिव S.M. घोष आणि अर्थ खात्याचा खर्च विभागाचे सचिव R. गंगापती हेही होते. प्रत्येकाला सर्व प्रकारच्या शंका होत्या. आमच्या तंत्रज्ञान विषयक कौशल्याच्या मर्यादा, कुवत, प्रकल्पाची व्यवहार्यता, तंत्रज्ञानाच्या पायाभूत घटकांची उपलब्धता, प्रकल्प तडीस जायच्या शक्यता, होणारा खर्च, वेळापत्रक इत्यादी अनेक बाबी पुढे ठेवून माझ्यावर प्रश्नांचा भडीमार केला गेला. संपूर्ण प्रश्नोत्तरांच्या काळात डॉक्टर अरुणाचलम खंबीरपणे माझ्या पाठी खडकासारखे निश्चल उभे राहिले. संशोधनाची स्वप्नाळू वृत्ती व्यवहारी असतेच असे नाही, असा एक सार्वत्रिक समज आहे. त्यामुळे ते सर्व साशंक असणे साहजिकच होते. आमच्या महत्वाकांक्षी योजनेबद्दल जरी त्यांना शंका होत्या तरी त्यातील प्रत्येक जण आपल्या देशाच्या स्वतंत्र स्वदेशी साधने वापरून क्षेपणास्त्रांची मालिका निर्माण करण्याच्या कल्पनेने रोमांचित झाला होता. बैठकीच्या शेवटी संरक्षण मंत्र्यांनी आम्हाला 3 तासांनी संध्याकाळी भेटण्याची सूचना केली. विद्यार्थी मित्रांनो, या पाठाचा इतका भाग आपण आजच्या तासिकेमध्ये वाचून पूर्ण केला आहे. पुढच्या तासिकेमध्ये पुढे नेमकं काय घडलं हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूयात. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या अग्निपंख या चरित्रातून घेण्यात आलेल्या आराधन या चरित्र पाठाच्या दुसऱ्या टप्प्याच्या वाचनाकडे आपण आजच्या तासिकेमध्ये वळणार आहोत. मागच्या तासिकेमध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी 1981 ते 1991 या कालखंडामध्ये ते संशोधन विषयक जे काम करत होते त्या कामाच्या एका टप्प्यापर्यंतची माहिती दिलेली होती. आजच्या तासिकेत आपण त्याला पुढे घेऊन जाऊयात. मी सुरुवात करत असताना मागच्या तासिकेमध्ये जिथपर्यंतचा भाग आपण वाचला होता तो तुमच्या नीटपणाने लक्षात यावा यासाठी
त्यातला थोडासा भाग पुनरावृत्त करतो आणि नंतर आजच्या या तासिकेमध्ये चरित्रपाठाच्या पुढच्या भागाच्या वाचनाकडे आपण वळूया. विद्यार्थी मित्रांनो, संशोधकाची स्वप्नाळू वृत्ती व्यवहारी असते तसे नाही, असा एक सार्वत्रिक समज आहे. त्यामुळे ते सर्व साशंक असणे साहजिकच होते. आमच्या महत्वाकांक्षी योजनेबद्दल जरी त्यांना शंका होत्या, तरी त्यातील प्रत्येक जण आपल्या देशाच्या स्वतंत्र स्वदेशी साधने वापरून क्षेपणास्त्रांची मालिका निर्माण करण्याच्या कल्पनेने रोमांचित झाला होता. बैठकीच्या शेवटी संरक्षण मंत्र्यांनी आम्हाला 3 तासांनी संध्याकाळी भेटायची सूचना केली. तो सगळा वेळ आम्ही वेगवेगळे उपप्रकल्प एकमेकांशी जोडत कसे सांधावेत याबद्दल चर्चा करण्यात घालवला. त्यांनी फक्त 100 कोटी मंजूर केले तर ते वेगवेगळ्या योजनांवर कसे वाटावेत, 200 कोटी दिले तर काय बदल करावेत, हाच विषय डोक्यात होता. संध्याकाळी नियोजित वेळी संरक्षण मंत्र्यांना भेटायला जाताना मला अंतरंगात वाटत होते की काही पैसे नक्कीच मंजूर होणार आहेत. पण त्यांनी म्हटले, अशी टप्प्याटप्प्याने क्षेपणास्त्रे बनवण्याऐवजी लक्ष्यवेधी क्षेपणास्त्रांची एक सर्वंकष योजना विकसित करायचा प्रकल्प सुरू करावा. तेव्हा आमच्या कानांवर विश्वासच बसला नाही. त्यांच्या सूचनेने आम्ही चक्रावूनच गेलो. मग स्तब्धतेचे काही क्षण संपल्यानंतर डॉक्टर अरुणाचलम उत्तरले, सर, विचार करण्यासाठी थोडा अवधी द्या. ते म्हणाले, ठीक आहे, उद्या सकाळी पुन्हा भेटूया, तेव्हा तयारीत या. मला प्रोफेसर विक्रम साराभाईंच्या दूरदृष्टीची आठवण झाली. रात्रभर मी आणि डॉक्टर अरुणाचलम नव्याने योजना बनवण्यात गढून गेलो. अगदी बारीक सारीक गोष्टी विचारात घेतल्या. एवढ्या मोठ्या प्रकल्पाला नीट योजना आखून सादर करणे भाग होते. आरेखन, प्रत्यक्ष बांधणी, यंत्रसामग्रीचे संकलन, किमतीचे अंदाज, चाचण्या, गुणवत्तेची पातळी, टिकाऊपणा, पैशाचा मोबदला, योग्यता, एक ना अनेक बाबी विचारात घ्याव्या लागल्या. मग आखणी अशा तऱ्हेने पूर्ण केली की देशाच्या संरक्षण दलांची गरज स्वदेशी प्रयत्नाने साकार व्हावी, पूर्ण व्हावी. ड्रॉइंग बोर्ड पासून प्रत्यक्ष युद्धभूमीवरील वापरापर्यंत प्रत्येक टप्प्यावर तज्ञांकडून तपासून घेत पुढे जायला हवे होते. आपल्या प्रगतीबद्दल, प्रत्येक कृतीबद्दल वरिष्ठांना कल्पना देत पुढे जायचे. कालबाह्य झालेल्या तंत्रज्ञानाचा वापर न करता आधुनिक शस्त्रे बनवायचे आम्ही ठरवले. पुढे केल्या गेलेल्या संधीला आव्हान म्हणून स्वीकारायचे. सकाळपर्यंत आम्ही कामाचा आराखडा पूर्ण करत आणला. नाश्ता करत असताना एकदम मला आठवण झाली. त्याच दिवशी संध्याकाळी माझ्या भावाच्या मुलीचे म्हणजे जमीलाचे लग्न होते. मला रामेश्वरला त्यासाठी हजर राहणे भाग होते, पण खूप उशीर झाला होता. मी जरी मद्रासचे विमान पकडून संध्याकाळी तिथे पोहोचलो तरी रामेश्वरम गाठणे शक्य नव्हते. मद्रास आणि मदुराईमध्ये विमानसेवा उपलब्ध नव्हती. नाहीतरी तिथून मी रामेश्वरला रेल्वेने पोहोचू शकलो असतो. मनामध्ये एक अपराधी भाव दाटून आला. मी स्वतःलाच विचारले, कामापुढे कुटुंबाबद्दलची कर्तव्ये, जबाबदाऱ्या टाळणे बरोबर आहे का? जमीला मला मुलीपेक्षा जास्त जवळची होती. तिच्या लग्नाला गैरहजर राहावे लागणार होते. ते सुद्धा माझे काम अधिक महत्वाचे होते म्हणून. पण आता आम्ही काही करू शकत नव्हतो. नाश्ता घेऊन आम्ही मंत्र्यांना भेटण्यासाठी निघालो. आम्ही संरक्षण मंत्री व्यंकटरमण यांना रात्रभर खपून सुधारित केलेल्या प्रकल्पाचा आराखडा सादर केला. ते पाहून त्यांना आनंद झाल्याचे कळले. क्षेपणास्त्र विकसनाचा प्रकल्प एका रात्रीत बदलून एक सर्वंकष, भविष्यातील गरजांचा विचार करून दीर्घ परिणाम करू शकणारा असा कार्यक्रम आम्ही समोर ठेवला होता. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात ती एक मोठी महत्वाची उडी ठरणार होती. संरक्षण मंत्र्यांना हेच अभिप्रेत होते. तरी देखील आमची पूर्ण योजना ते मंजूर करतील असे वाटले नव्हते. त्यांनी सगळीच योजना मंजूर केली आणि माझा आनंद मनामध्ये दुथडी भरून वाहू लागला. मंत्री महोदय उठून उभे राहिले. तशी बैठक संपल्याची सूचना मिळाल्याचे समजून आम्ही निघालो. माझ्याकडे वळून ते म्हणाले, तुम्हाला इथे बोलावले तेव्हा तुम्ही असे काहीतरी भरीव सुचवाल अशी माझी अपेक्षा होती. ती तुम्ही पुरी केली याचे मला समाधान वाटते. मला त्या क्षणी माझी DRDL मध्ये नेमणूक करण्यामागचा उलगडा झाला.
1982 मध्ये मला इथे आणण्यात खुद्द संरक्षण मंत्र्यांचा हात होता. तर मान लवून मी आभाराचे शब्द उच्चारून निघालो. दारापाशी पोचतो तोच डॉक्टर अरुणाचलम संरक्षण मंत्र्यांना जमीलाच्या लग्नाबद्दल सांगत असल्याचे माझ्या कानावर पडले. डॉक्टर अरुणाचलमनी जमीलाचे रामेश्वरला लग्न असल्याचे मंत्र्यांना सांगावे याचे मला आश्चर्य वाटले. साऊथ ब्लॉक मध्ये सत्तास्थानावर बसलेल्या माणसाचा रामेश्वरमच्या मशीद रोडवरील लहानशा घरात होणाऱ्या लग्नाशी अर्थार्थी काहीही संबंध नव्हता. डॉक्टर अरुणाचलम हे एक संभाषण चतुर गृहस्थ आहेत याबद्दल मला अनेकदा अनुभव आला होता. एक प्रकारची समतोल बुद्धी त्यांच्या वागण्यातून जाणवत राहायची. भाषेवरचे प्रभुत्व, बोलण्यातील समयसूचकता आणि जागरूक कल्पक मन अनेकदा माझ्या अनुभवाला आले होते. त्यांचे बोलणे ऐकल्यावर संरक्षण मंत्र्यांनी हवाई खात्याच्या हेलिकॉप्टरची फोनवरून चौकशी केली. मद्रास मदुराई अशी त्यांची सेवा होती. ती थोडी मागे पुढे करून मी मद्रासला उतरल्याबरोबर मदुराईला मला नेण्याची व्यवस्था त्यांनी केली. तासाभराने इंडियन एअरलाइन्सचे विमान मद्रासकडे जायची वेळ होती. मी त्यांच्या या कृतीने भारावून गेलो. डॉक्टर अरुणाचलम म्हणाले, गेल्या 6 महिन्यांच्या तुमच्या सतत केलेल्या परिश्रमाने तुम्ही इतके नक्कीच कमावले आहे. मद्रासला जाणाऱ्या विमानात बसल्यावर माझ्या बोर्डिंग पासच्या मागच्या बाजूला मी शब्द खरडले. ज्या पायांनी कधी चढणीवरची दमणूक भोगली नाही त्यांना रामेश्वरमच्या निळ्या सागर किनारी शोधक प्रवासी होता येईल का? आमचे विमान धावपट्टीवर थांबले. तिथे जवळच हवाई दलाचे हेलिकॉप्टर उभे होते. काही मिनिटातच मी मदुराईच्या वाटेवर होतो. मदुराई विमानतळापासून रेल्वे स्टेशन पर्यंत मला हवाई दलाच्या अधिकाऱ्याने पोहोचवले. रामेश्वरमची गाडी तिथे सुटण्याच्या पवित्र्यात उभी होती. जमीलाच्या लग्नाला मी वेळेवर पोहोचू शकलो. माझ्या भावाच्या मुलीला मी पित्याच्या मायेने आशीर्वाद दिले. संरक्षण मंत्र्यांनी आमचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडला आणि तो मंजूरही करून घेतला. प्रस्तावाला संमती मिळाली आणि आतापर्यंत कधीही मंजूर झाली नव्हती अशी 388 कोटी एवढी मोठी रक्कम आम्हाला देण्यात आली. भारताची एक महत्वाकांक्षी प्रतिष्ठेची योजना जन्माला आली. इंटिग्रेटेड गाइडेड मिसाइल डेव्हलपमेंट प्रोग्राम, त्याचे मग लघुरूप IGMDP असे झाले. समग्र लक्ष्यवेधी क्षेपणास्त्र विकसन योजना. सरकारी मंजुरी मिळालेले पत्र मी DRDLच्या क्षेपणास्त्र तंत्रज्ञान समिती समोर ठेवले तेव्हा त्याचे अभूतपूर्व उत्साहाने स्वागत झाले. मग प्रत्येक जण प्रकल्पाला आपल्या देशाच्या संस्कृतीला अनुरूप होतील अशी नावे देण्यात आली. अनेक नावे सुचवली आणि चर्चेअंती ती अंतिम ठरवण्यात आली. जमिनीवरून जमिनीवरचे लक्ष्यभेद करणाऱ्या शस्त्र समूहाला पृथ्वी, टॅक्टिकल कोअर व्हेकल साठी त्रिशूळ, अवकाशातून जमिनीवरील लक्ष्याचा वेध घेणारे आकाश, रणगाडा उद्ध्वस्त करणारे शस्त्र नाग ही योजण्यात आली. शेवटी अग्नी हे नाव मी सुचवले. कितीही काळ मनामध्ये जोपासलेल्या रेक्स प्रकल्पासाठी मी ते नाव आधीच योजून ठेवले होते. डॉक्टर अरुणाचलम यांनी 27 जुलै 1983 रोजी IGMDP चे रीतसर उद्घाटन केले. DRDL चे सर्व कर्मचारी त्यावेळी झाडून हजर होते. भारतीय अवकाश संशोधनाशी संबंधित असलेल्या प्रत्येकाला निमंत्रण पाठवण्यात आले होते. इतर प्रसिद्ध प्रयोगशाळेतील संशोधक, विद्यापीठ, कॉलेजातील प्राध्यापक, संरक्षण दलाचे अधिकारी, निर्मिती केंद्राचे अधिकारी, सरकारी तपासणी अधिकारी जे आता आमच्या कामात सहभागी होणार होते असे अनेक जण त्या प्रसंगी हजर होते. सर्वांचा समावेश करण्या एवढी प्रशस्त जागा उपलब्ध नव्हती म्हणून तात्पुरती क्लोज सर्किट दूरदर्शन यंत्रणा उभी करावी लागली. SLV3 च्या साह्याने रोहिणीचे उड्डाण केले गेले. त्या दिवसा इतका हाही दिवस माझ्या आयुष्यातील एक महत्वाचा दिवस होता. विद्यार्थी मित्रांनो, इथे हा चरित्रपाठ संपतो. या चरित्रपाठाची वेगळी स्वतंत्र चर्चा आपणाला करायची आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे नाव आपण ऐकून असतो. ते भारताचे राष्ट्रपती होते. मुलांवरती त्यांचं प्रेम होतं, देशावरती त्यांचं प्रेम होतं. या गोष्टी आपणाला माहीत असतात. परंतु त्यांच्या चरित्र पाठाच्या अनुषंगाने इतका मोठा आभाळा एवढ्या उंचीचा हा माणूस पण त्याच्या आयुष्यामधल्या साध्या साध्या गोष्टींकडे कसा बघतो, स्वतःच्या कुटुंबापेक्षा देशाला प्रथम स्थान कसे देतो आणि
आपल्या आयुष्याची जडणघडण करत असताना समाजाप्रती असणारे आपले उत्तरदायित्व महत्वाचे आहे याची जाणीव ठेवून कसे वागतो या